नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. संतोष देशमुख प्रकरण बीड अतिशय गाजते. आज भव्य असा लाखो लोकांचा मोर्चा बघितला आणि त्याच्यात आक्रमक भाषणं झाली. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय घडामोडी घडल्या हे कळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरपेक्षा मी आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय. यापूर्वी देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गृह खातं हाताळलेलं आहे. त्यांना काय हे नवीन आहे का? त्यांना काय अशा गोष्टी नवीन आहेत का? नाही. परंतु हे जे प्रकरण आहे हे अतिशय विचित्र होऊन बसलेलं आहे. महायुतीमधला एक घटक पक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री, त्यांचे अत्यंत जवळचे धनंजय मुंडे हे टार्गेटवर आहेत आज आणि त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. आणि बीडमधलं हे प्रकरण आणि सगळे धागेदोरे हे त्यांच्याकडे सगळेजण बोट दाखवायला लागलेत. धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. धनंजय मुंडे हेच टार्गेटवर आहेत. असं असताना ते मंत्रिमंडळात राहणं हे भारतीय जनता पक्षाला सोसणारं आहे का? कारण धनुभाऊ आणि देवाभाऊ यांची पण मैत्री आहेच. परंतु देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस कितीही जवळचा असला आणि काही गैरकृत्य करत असेल तर त्याला ते थारा देत नाहीत. हे आत्तापर्यंतचं त्यांचं आपण वागणं बघितलं, त्यांची कारकीर्द बघितली तर देवाभाऊना हे चालत नाही. मग तो कोणही असू दे, चुकीचं असेल तर ते जवळच करत नाहीत. मग अजून सुद्धा ते काय गप्प आहेत का? तर अजिबात तसं नाही आहे. त्यांचं पूर्ण ह्या घटनेकडे लक्ष आहे. पोलीस खातं सुद्धा सक्रिय आहे. आता आरोपी सापडत नाही असं नाही आहे. सगळीकडे यंत्रणा त्यांची बाहेर कर्नाटक इतर राज्यामध्ये सगळीकडे गेलेली आहे आणि आरोपी हे सापडणार हेही नक्की आहे. परंतु ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये राजकारणही शिरलेलं आहे. आता एवढा मोर्चा झाला. मोर्चा झाल्यानंतर काय देवाभाऊनी सांगितलेलं नाही आहे. देवाभाऊनी निश्चितपणानं सांगितलेलं आहे की धनुभाऊ आता तुम्हीहून स्वतः राजीनामा दिला पाहिजे. अजितदादांचे ते अत्यंत जवळचे आहेत. परंतु अजितदादा सुद्धा असल्या गोष्टी ऐकतील अशातले नाहीत. जर का धनुभाऊ खरोखरच त्याच्यामध्ये असतील तर आता बऱ्याच गोष्टी त्यांना पोलीस खात्याकडनं समजलेल्याही असणार आहेत, कारण ते सत्तेतले महत्त्वाच्या पदावर बसलेले आहेत. देवाभाऊनं सांगितलेलं असणार आहे. कदाचित धनंजय मुंडे नसतीलही त्याच्यामध्ये, परंतु आज टार्गेट झालेत ना. मग स्वतःहूनच जायचं आणि बाबा राजीनामा द्यायचं. हेच संदेश देवाभाऊंनी दिलेले आहेत की बाबा ठीक आहे, हे शांत होईपर्यंत तुम्ही राजीनामा स्वतःहून दिला तर हा मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवायला नको का अशा वेळेला? परंतु त्याच्यामध्ये दुसरं मत असं येतंय, राष्ट्रवादी अजितदादांच्या गटातनं काही म्हणजे त्यांच्यातलेच आमदार राजीनामा घ्या म्हणून बसले, तर काही जण असं म्हणतायत की राजीनामा दिला म्हणजे खरोखरच तुम्ही त्याच्यात आहात का, असा संशय उलट्या बाजूने घेतला जाईल. अशा द्विधा मनस्थितीमध्ये अजितदादा सापडले असावेत. मग त्याच्यापेक्षा देवाभाऊंनी सांगितलं की बाबा स्वतःहून राजीनामा द्या. प्रकरणात नक्की आरोपी सापडतील. आज आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वाल्मिकी कराड, ते म्हणजे हा उजवा हातच धनुभाऊंचा आणि का होताच आणि त्यांनी कबूलही केलेलं आहे. परंतु त्यांनी जर का असं कृत्य करायला लावलं असेल ते आता खंडणी प्रकरणापुरतं त्यांच्यावर ते मर्यादित आहेत. ते म्हणतात या प्रकरणाशी जे हा अमानुष जो खून झाला याच्यामध्ये मी नाही असं धनुभाऊ म्हटले. तसं कदाचित हा वाल्मिकी करार सुद्धा सापडल्यानंतर बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण स्वतःहून कसं कबूल करेल? केला असलं तरी, संदेश दिला असला तरी ते पुरावे तर सापडले पाहिजेत का नकोत? परंतु हे प्रकरणाला कुठंतरी ओबीसी विरुद्ध मराठा असं जर का कुठंतरी त्याला कलर दिला गेला तर महाराष्ट्रात जातीय उद्रेक होण्याची शक्यता आहे. कारण ह्यापूर्वी सुद्धा तशी भीती होती, परंतु या जरांगे पाटील यांनी भूमिका मवाळ घेतली आणि राजकारणातनंच ते बाजूला झाल्यामुळं म्हणजे विधानसभेत निवडणुकीत ते न उतरल्यामुळं बऱ्यापैकी शांत झालं आणि ज्याचं त्याने मतदान करावं असं त्याने आदेश देऊन टाकले. ही चांगली गोष्ट झाली. कुठेही जातीय गालबोट लागलेली नाही. पण आत्ता ही भीती व्यक्त केली जाते आणि असं झालं तर गृह खातं हे बदनाम. आता पोलीस बदनाम झालेले आहेतच, कारण धनुभाऊंनी जे कारभार केला त्याचे आता वाभाड सगळ्या या सभेमध्ये प्रत्येकाने काढायचं, कुणीही सोडलं नाही.
धसनी तर पुरता पंचनामा करून टाकला, आमदार धस यांनी तर. आणि ते भारतीय जनता पक्षाच्या देवाभाऊंच्या जवळचे. आता काय म्हणणार आहे तुम्ही? राष्ट्रवादीचे साळुंके त्यांनी सुद्धा पुरता पंचनामा करून टाकला अजितदादा गटाचे. म्हणजे आता सत्ताधारीच जर काय एवढा अटॅक करतात त्यावेळेला धनुभाऊ आता स्वतःहून तुम्ही राजीनामा द्या की हो. मग अशा वेळेला आपण किती मुरदाड बनावं, जनाची नाही निदान मनाची तरी ठेवावी, असं कुणी म्हटलं तर काय चुकीचं होणार आहे? मी ह्याच्यात नाही आहे तरी सुद्धा मी ह्याच्यातनं काय दूध का दूध पाणी का पाणी, घ्या राजीनामा, मी सत्तेला चिकटून राहणार नाही, अशी का भूमिका धनुभाऊ तुम्ही घेत नाही? आता देवाभाऊनी संदेश दिलेला आहे तरी सुद्धा तुम्ही गप्प बसणार आहात का? ही जनता आता कुठल्या थराला जाईल? आता ही प्राथमिक आहे म्हणतात, हे प्रायमरी आहे आजचा मोर्चा. आता ह्याचे लोण जितेंद्र आव्हाडांचं भाषण ऐकलं का तुम्ही? ह्याच्यानंतर जर का ह्याचे लोण पसरले गेले सगळीकडं तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कशी टिकणार? ह्याचं आत्मचिंतन हे राजकारणी मंडळी करणार आहेत का? अजितदादा राष्ट्रवादीचे नेते मंडळी, त्याच्यामध्ये काही नेते तर सरळ म्हणतात या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. अजितदादा गप्प आहेत. अजितदादांना कदाचित खात्री असणार आहे की धनुभाऊ ह्याच्यात नसणार आहे. तरी सुद्धा आज समाजाचं कुठंतरी आक्रोश बीडमधला, आणि बीडमधले एक ते वाळू तस्करी, खंडणी प्रकरणं एक एक सगळी उजेडात यायला लागली आहेत. म्हणजे राज्य शासन आणि पोलीस खातं विशेषतः बदनाम होते का नाही याच्यामध्ये? पोलीस खातं हे सगळं सत्ताधारी राजकारण्यांच्या तालावर नाचतात आणि बळी जातात नंतर. हे पोलीस खात्यानं सुद्धा आता ठरवलं पाहिजे राजकारण्यांचं आणि पालकमंत्र्यांचं किती ऐकावं. कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे का नको? जनतेचा उद्रेक झाल्यावर करणार काय तुम्ही? आज विश्लेषण एवढ्यासाठीच करतोय की आता ह्या 2-3 दिवसात काहीतरी गडबड मोठी होईल आणि धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देतील असे संकेत आहेत. कारण स्वतः देवाभाऊनीच ते असे संकेत दिलेले असावेत. ह्या चर्चा आहेत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.